विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, शब्दाच्या जाती प्रकारामधील अविकारी ज्या शब्दाच्या 4 जाती आहेत, त्यापैकी शेवटचा जो केवलप्रयोगी अव्यय हा प्रकार आहे. तर याबद्दल आपण विविध व्याख्या, उदाहरणे आणि त्यांचे प्रकार हे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी साध्या, सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून कळवा. चला सुरुवात करूया. बघा, केवल प्रयोगी अव्यय. मित्रांनो, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उद्गाराची अविकारी शब्दाला, जे आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे उद्गार काढतो, तर त्या काढलेल्या उद्गाराच्या अविकारी शब्दालाच केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे सामान्यतः वाक्याच्या सुरुवातीला येतात केवलप्रयोगी अव्यय, ज्याला दुसरं नाव आहे उद्गार चिन्ह. बघा, आणि हे असं चिन्हाने ते दाखवतात. केवलप्रयोगी अव्ययाचे जे भावनांवरून प्रकार पडतात त्याच्यामध्ये आहेत. बघा, पहिलं आहे हर्षदर्शक. याच्यामध्ये वाह, आहा, ओहो, वाह वाह, आहा, अशा प्रकारचे प्रकार. शोकदर्शक, अरे रे, अगं आई, आई ग, हाय हाय, अशा प्रकारचे. आश्चर्यदर्शक म्हणजे अरे च्या, अబ్బబ్బो, बाप रे, ओहो, आ, आहा, आ, अशा प्रकारचे शब्द वापरतात. आता प्रशंसा म्हणजे तारीफ किंवा स्तुती. शाब्बास, छान, वाह, भले, पक्कड, खास. संमतीदर्शक. संमतीदर्शक म्हणजे होकार. हा, जी, जी हां, ठीक, अच्छा, बरं आहे. आता विरोधदर्शक. याच्यामध्ये बघा, हे सगळे भावना दर्शक शब्द आहेत. विरोधदर्शक, छे, छे छे, छे, छट, हट, अशा प्रकार. तिरस्कार, शी, थू, छी, छत, फुट, थिक, फिश, फुट, फुस, हत इत्यादी. संबोधन दर्शक, अरे, अगे, अग, ए, अहो, आगा, अगो, बा, अरे इत्यादी. आणि शेवट आहे मौन दर्शक, गप, चुप, गुपचुप, चिप, चुपचाप. हे अशा प्रकारचे भावनादर्शक प्रकार आहेत. केवलप्रयोगी अव्ययाची या ठिकाणी काही उदाहरणं बघा. अरे रे, फार वाईट झालं. बाप रे, किती उंच इमारत ही. अरे, इकडे कुठे तू? चुप, एक शब्दही बोलू नकोस. अబ్బబ్బो, केवढा मोठा नाक तो. शाब्बास, असंच यश पुढेही मिळव. वाह, काय धम्माल उडवली त्यानं. ठीक, हे अतिशय उत्तम झालं. हाय हाय, मोठा विषप्रयोग आहे हा. अशा प्रकारे हे भावनादर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता व्यर्थदर्शक. बघा, जे उद्गारवाचक शब्द भावना किंवा अर्थ व्यक्त करत नाही. आपण पहिले बघितले भावनावाचक. आता जे उद्गारवाचक शब्द भावना किंवा त्यांचा अर्थ व्यक्त करीत नाहीत, म्हणजेच ते वाक्यात व्यर्थ येतात, है ना. म्हणजे त्यांचा काही अर्थच नसतो, त्याचा वाक्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांना व्यर्थ उद्गारवाचक असं म्हणतात. बघा, उदाहरणार्थ शब्द त्याचे मने, बापडा, आपला, बेटे. त्याचा वाक्यांमध्ये उपयोग बघा. काल रात्री म्हणे भूकंप झाला, हे ना. वाक्यामध्ये व्यर्थ आले, त्याचा वाक्यावरती परिणाम कोणताही होत नाही आणि कोणताही अर्थ किंवा म्हणजे भावना किंवा अर्थ या व्यक्त करत नाहीत. तो बापडा काय बोलणार, मी आपली काय तक्रार करणार, पण काळीज बेटे स्वस्त राहीना. अशा प्रकारचे शब्द हे याच्यामध्ये समाविष्ट होतात. पुढे बघा, पाद पुराणार्थक केवल प्रयोगी अव्यय. याला पालपुदे सुद्धा, पालुपदे असं म्हणतात.
लकब किंवा आठवेनसं झालं की शब्द उगीच पुन्हा पुन्हा येतात. यालाच पाद पुराणार्थक केवळ प्रयोग यावे बघा. आता बऱ्याचदा है ना, बोलताना बोलताना बऱ्याच जणांना ती सवय असते तशी. कुठली? बरं का? बऱ्याच वाक्य बोलून झाल्यानंतर सारखं सारखं तो शब्द वापरतात. आता जळलं मेलं, आणखीन, अशा प्रकारे हे शब्द याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण केवळ प्रयोगी अव्यय आणि त्याचे केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार ही माहिती या ठिकाणी पाहिली. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.